नाशिकच्या लासलगावसह परिसरात 1 ते सव्वा तास मुसळधार पावसाची बॅटिंग। रब्बीच्या कांदा, द्राक्ष आणि मका पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून भरघोस मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। तर तिकडे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट, शेतकरी संकटात। नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। नाशिकच्या इगतपुरी शहरासह तालुक्यातही अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। हवामान खात्याकडून आज अनेक भागात पावसाचा इशारा। धुळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस। पावसाचा रब्बी पिकांना फायदा, तर कपाशी आणि फळबागांना मात्र फटका बसणार। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। बागायतदार शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। उद्या सुद्धा पाऊस होण्याची शक्यता। वसई विरारमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा मासेमारांना फटका। सुकण्यासाठी टाकलेल्या माशांचं मोठं नुकसान। वसई विरारमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळी पावसाची हजेरी। धाराशिव जिल्ह्यातील 111 प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर। धरणात केवळ 14% पाणीसाठा शिल्लक। निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात लवकर पाणी पोहोचण्यासाठी विसर्ग वाढवला। भंडारदरा आणि निळवंडेमधून 3.36 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येणार। तर जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीच्या पात्रामध्ये पर्यटकांनी पार्क केलेली वाहनं पाण्यात अडकली। वाहनं पाण्यातून काढण्यात यश। तर नाशिकच्या गंगापूर धरणातूनही जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यात सुरुवात आणि दारणा धरणानंतर आता गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू। दुष्काळग्रस्त मराठवाड्याला त्यामुळे मोठा दिलासा। निळवंडे, भंडारदरा या धरणांपाठोपाठ मुळा धरणातूनही जायकवाडीला पाणी पुरवठा। मुळा धरणातून जायकवाडीसाठी 2.10 टीएमसी पाणी सोडण्यात आलं। सोलापूरच्या माढ्यामध्ये सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक। उपळाईमध्ये रास्ता रोको। आमदार बबनराव शिंदे सत्तेत असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकरी नाराज। बुलढाण्यात रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन। 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा घेण्याचा रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा। रविकांत तुपकर यांची चिखलीच्या तहसीलदारांनी घेतली भेट। अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती। रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम। पुण्याच्या इंदापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतत सरकारचा निषेध। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी। भंडाऱ्यात धान खरेदीची परवानगी नसतानाही अनेकांनी शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली। 2 गोडाऊनमध्ये 96,05,200 रुपये किमतीचा 4,400 क्विंटल धानाची साठेबाजी। व्यापाऱ्यांना 3 लाखांचा दंड। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये 110 मीटर तिरंगा रॅली आणि संविधान रॅली काढून संविधान दिन साजरा। रॅलीमध्ये अनेक नागरिकांचा सहभाग। प्रदेश किसान काँग्रेसची 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत शेतकरी संवाद यात्रा। 4 डिसेंबर पासून नंदुरबार जिल्ह्यातून सुरुवात होणार आणि 11 डिसेंबरला यात्रेचं रूपांतर मोर्चात होऊन नागपूर विधान भवन या ठिकाणी समारोप होणार। जळगावमधील नशिराबादच्या शेतकऱ्यानं 1.5 एकरवरच्या कापसावर फिरवला रोटावेटर। कापसाला भाव मिळत नसल्यानं आणि बोंडअळीमुळे उचललं टोकाचं पाऊल। पिकावर रोटावेटर फिरवताना शेतकरी मात्र भावूक। नाशिकच्या मालेगावात रब्बी पिकांची 12,500 हेक्टरपैकी 343 हेक्टरवर पेरणी। मात्र जलसाठे कोरडे पडल्यानं शेतकरी हतबल। गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीपासून अनेक शेतकरी वंचित। शासनाच्या गोंधळामुळे धान खरेदी सुरू होण्यास विलंब। नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शेतशिवारात तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत। पुण्याच्या मावळमध्ये रब्बी हंगामाला सुरुवात। शेतकऱ्यांकडून कांदा, ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी सुरू। गडचिरोलीच्या मारेगावमध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, तर हत्तीकडून शेतीचंही मोठं नुकसान। नांदेडहून हिंगोलीकडे जाताना मराठा आंदोलकांकडून 4 वेळा छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काळे झेंडेही दाखवले। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नांदेडमध्ये 111 एकरवर मनोज जरांगे यांची सभा। साधारणतः 10 ते 11 डिसेंबर पर्यंत ही सभा होणार आणि सभेसाठी मैदानाचं आज भूमिपूजन। परभणीच्या चिकलठाणा गावात गावबंदीचा बॅनर अज्ञातांनी फाडला। बॅनर फाडल्यानं संतप्त सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको।
सांगलीमध्ये जुन्या रेकॉर्डमध्ये सापडतायत बोगस कुणबी नोंदी। 1880 पासून 1967 पर्यंतच्या नोंदींमध्ये खाडाखोड करत कुणबीचा उल्लेख। परभणीच्या पाथरीमध्ये केंद्र सरकारची आपला विकसित भारत प्रचार यात्रा मराठा तरुणांनी अडवली। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, तरुणांची मागणी। जळगावातील नशिराबाद शेतशिवारात रानडुकराचं थैमान। तब्बल 1 ते 1.5 एकरवरच्या ऊसाचं नुकसान। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचं जिंतूर शहरात आगमन। ढोल ताशांच्या गजरात रोहित पवारांचं स्वागत। धाराशिवच्या कळंबमध्ये महिला उद्यानाचं काम 2 वर्षांपासून रखडलेलंच। 88 लाख रुपये खर्चूनही व्यायामाचं साहित्य न बसवल्यानं उद्यान बंदच। धाराशिवच्या औसा रोडचं काम नागरिकांच्या मागणीनंतर सुरू। रुईभर बेंबळी गावामध्ये रस्त्याचं काम प्रगतीपथावर। नांदेडमध्ये 4 मुख्य मार्गांवर विद्युतीकरणाचं काम सुरू। मुदखेड ते बासर या मार्गावरचं 75% काम पूर्ण। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विद्युतीकरणाला वेग आल्यानं प्रवाशांना दिलासा। नाशिकच्या इगतपुरी पंचायत समितीमध्ये विभागीय अधिकारी गैरहजर। मानबेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे गटविकास अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। धाराशिवमध्ये आयुष्यमान भारत योजना ठरतीये लहान बालकांसाठी आधार। लहान मुलाची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया। वाशिममध्ये शासनाचं नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान। ढोरखेडा आणि घायावळ या 2 गावांची अभियानांतर्गत विकसित करण्यासाठी निवड। बीडच्या चारहाटा परिसरात जखमी साळींदर आढळला। नागरिकांनी वनविभागाला संपर्क साधून जखमी साळींदराला जीवदान दिलं। पुण्याच्या लोणावळ्याजवळील कार्लागडावर आज दिवसभरात भक्तांची मोठी गर्दी। मुंबई आणि रायगड भागातून अनेक भाविक कार्लेगडावर दाखल। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील निमसोडमध्ये सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। भाविकांकडून लाखो रुपयांची देणगी। गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावरील प्रवास कंटाळवाणा। रेल्वेगाडी रोज उशिरा धावत असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप। रेल्वेगाडी वेळेवर सोडण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान गल्लीत टोळक्याकडून एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण। टोळक्यानं कुटुंबाला दगड मारून शिवीगाळ केल्यानं कुटुंबानं केली होती तक्रार आणि त्याच रागातून टोळक्याकडून मारहाण। भिवंडीतल्या महापोली गावात क्षुल्लक वादातून तलवारी नाचवत हल्ला। 2 गटात झालेल्या हाणामारीत 6 जण जखमी। साताऱ्याच्या भुईंजमध्ये दगडानं ठेचून हमालाची हत्या। 3 जण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। पुणे इंदूर महामार्गावर मालेगावच्या चोंडी घाटात भीषण अपघात। अपघातात कार चालक जागीच ठार। कारचा चक्काचूर। पुण्यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीची आत्महत्या। मुंढवा परिसरातली ही घटना। या आत्महत्येप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। साताऱ्याच्या कास पठाराच्या दुर्गम भागात अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी। खासदार उदयनराजेंकडून जखमींची जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात वाहनांची चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात। 5 दुचाकी असा एकूण 87,000 मुद्देमाल जप्त।